नमस्कार मंडळी, तर कोकणी रिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला छोटासा मिनी ब्लॉग घेऊन आले आहे. तर मी जाते शेतामध्ये म्हणजे आमची छोटीशी बाग आहे इकडे. तर तिथं आम्ही जाते हळद लावायला. तर रुपेश पुढे जाऊन पोचले आहेत. तर थांबले माझी वाट बघत. तर मी आता जाते इथे. तर आमच्या दोघांची मस्करी चालली. मी येईपर्यंत शूटिंग करते तर ते शूटिंग करू नको असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे आमची मस्करी चालली. मग त्यांना मी हळद दिली, म्हणजे हळदीची पिशवी होती ती दिली. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी हळद लावायला घेतली. असं त्यांनी आधीच ऑलरेडी आवळी करून ठेवली होती हळदीसाठी सकाळीच. तर मला सकाळी काय जाता आलं नाही जेवणामुळे. तर मग त्याचं शूटिंग केलं नाही. तर म्हटलं ह्याचं तरी थोडंसं आपण शूटिंग करूया. मग जुगाड केला कसा, तर सेल्फी स्टिक तर मिळत नव्हती. मग म्हटलं माडाच्या मध्ये तो मोबाईल मी अडकवून ठेवला होता. त्याच्यानंतर हळद लावून झाली आणि मग म्हणतो छोटीशी बाग दाखवूया तुम्हाला आमची म्हटलं. आणि इकडे अळूची पानं, इकडे लाकडं ठेवलेली आहेत भरून. आणि हळद लावून झाली. आता म्हटलं जरा असं नदीवर पण जाऊया, हात वगैरे धुवून येऊया. आणि हत्यारं आहेत ती पण धुवून येऊया. मग आपण नदीवर निघालो. ही आमची नदीची वाट आहे. आणि आजूबाजूचा परिसर हिरवळ किती छान वाटतंय, जसं काही निसर्ग स्वर्ग दिसतोय. आता नदीवरती पोचले. तर माझ्या आधी हे पोचले आहेत. तर मी इथं काही शूटिंग करत असते, त्याच्यामुळे मला वेळ होतो आजूबाजूचा परिसर दाखवेपर्यंत. तर हे तिथे जाऊन हातपाय वगैरे धुतात आणि हत्यारं वगैरे धुत आहेत. तर म्हटलं आपण पण बघूया, चला हात धुऊया. तर मी पण हात वगैरे धुवून घेतले आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. बघा कसं पाणी नदीने भरलं आहे. माझा तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल नदीचं, तर पाणी पूर्णपणे खाली गेलेलं होतं आणि आता पूर्णपणे नदी भरली. पाय वगैरे धुवून घेतले स्वच्छ आणि परत एकदा नजारा दाखवते तुम्हाला. आता आम्ही निघालो घरी जायला. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.